आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यात खासगी बाजार समित्यांना देण्यात आलेले वन टाइम परवान्याबाबत पुनर्विचार सुरू। ज्या खासगी बाजार समित्यांमध्ये मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध असतील त्यांचेच परवाने नूतनीकरण होणार। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आमदार सतीश पाटलांकडून सह्यांची मोहीम। आतापर्यंत 2,04,421 कोल्हापूरकरांकडून स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद। आमदार जितेंद्र आव्हाडांकडून नायगावच्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातील घरांची पाहणी। जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपकडून बॅनरबाजी तर आव्हाड समर्थकांकडून बीडीडी चाळ पुनर्बांधणीचे जनक असे बॅनर। सरन्यायाधीश भूषण गवई आज नागपुरात राहणार। दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हरित महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून ते सहभागी होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री बावनकुळे आणि शिरसाट यांचीही उपस्थिती असेल। नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार। आमदार राजेश पाडवी यांची घोषणा। नंदुरबारमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार आहे। आमदार विजयकुमार गावित यांचा स्वबळाचा नारा। आमदार संजय गायकवाड, संजय कुटे आणि प्रताप अडसड यांचा नागपूर खंडपीठात अर्ज। स्वतःविरुद्धच्या निवडणूक याचिका फेटाळून लावण्यासाठी अर्ज। 22 ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी। अयोध्येचे राम मंदिर उडवण्याचा बीडच्या तरुणाला मेसेज। संशयिताने तरुणाला पाकिस्तानातील लोकेशन पाठवलं। शिरूर कासार पोलिसात तरुणाची तक्रार। तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा पुजाऱ्यांचा आरोप। मंदिर संस्थानाच्या खजाना खोलीतील तलवार गायब झाली असून ती तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा पुजाऱ्यांचा दावा।